काश्मीर मेनली भारताच्या सगळ्या टुरिझमवर डिपेंडंट आहे. जेवढा टुरिझम जास्त आहे तेवढा काश्मीरमध्ये पैसा येतो, तेवढा जो सामान्य माणूस आहे त्याच्याकडे पैसा आहे. तो तिथे घोडेस्वाराचं काम करत असेल, घोडे न्यायचं काम करत असेल, किंवा त्याचं हॉटेल असेल, किंवा त्याचं छोटं रेस्टॉरंट असेल, किंवा त्याची बोट असेल डल लेकमध्ये. तर टुरिझमवर त्या माणसाचं रोजचं डे टू डे लाईफ अवलंबून असतं. जेव्हा टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज वाढतात तेव्हा त्याचं जे काही टुरिझम कमी होतं, त्यामुळे त्याची खायची प्यायची मारामार होते. अँड दॅट्स द टाईम जेव्हा तुम्ही बघितलं असेल, ज्या वेळेस टुरिझम कमी असतो त्यावेळेस स्टोन पेल्टिंगचे जे इन्सिडेंट्स आहेत ते वाढलेले असतात, कारण इट इज फंडेड टेररिझम. सो जेव्हा आणखीन एक जम्मू काश्मीरची दुसरी गोष्ट, जो माणूस जम्मू काश्मीरमध्ये सर्व करतो ही विल ॲक्सेप्ट दॅट जम्मू काश्मीरमध्ये खूप ॲडिक्शनचा प्रॉब्लेम आहे. जे यूथ आहेत, जे तरुण मुलं आहेत, त्यांच्यामध्ये खूप सारं ॲडिक्शनचा प्रॉब्लेम आहे. सो इट कम्स फ्रॉम क्रॉस बॉर्डर. सो बाकी देशांना काय हवं आहे? हेच हवं आहे की एखादा देशाचा तरुण हा कुठल्या तरी व्यसनाच्या अधीन व्हावा आणि तो टेररिझमच्या ज्या फंडिंगवर आहे की त्याला स्टोन पेल्टिंग केल्यानंतर पैसे मिळतात त्याच्यावर डिपेंडंट राहावा, म्हणजे हा एरिया कायम अंडर डेव्हलप राहील आणि दॅट कॅन बी युज्ड फॉर ऑल दीज टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज.